ध्यान उभे विटेवरी, सुंदर ते ध्यान उभे विटेवरी, सुंदर ते ध्यान उभे विटेवरी, सुंदर ते ध्यान उभे विटेवरी, करकटावरी ठेवनिया, करकटावरी ठेवनिया, तुलसी हार गळा कासी पीतांबर, तुलसी हार गळा कासी पीतांबर, करकटावरी ठेवनिया, करकटावरी ठेवनिया, तुळशी हार गळा कासे पीतांबर, तुळशी हार गळा कासे पीतांबर, आवडे निरंतर हेची ध्यान, आवडे निरंतर हेची ध्यान, तुळसी हार गळा कासी पीतांबर, तुळसी हार गळा कासी पीतांबर, आवडे निरंतर हेची ध्यान, आवडे निरंतर हेची ध्यान, तुळसी हार गळा कासे पीतांबर, तुळसी हार गळा कासे पीतांबर, आ मकर कुंडले तळपते श्रवणी, मकर कुंडले तळपते श्रवणी, मकर कुंडले तळपते श्रवणे, मकर कुंडले तळपते श्रवणे, कंठे कौस्तुभवनी विराजित, कंठे कौस्तुभवनी विराजित, तुळसी हार गळा कासी पीतांबर, आवडे निरंतर हेची ध्यान, कंठी कस्तुरबा म्हणी विराजित, कंठी कस्तुरबा म्हणी विराजित, तुळसी हार गळा कासे पीतांबर, आवडे निरंतर हेची ध्यान, तुका म्हणे माझे हेची सर्व सुख, आ तुका म्हणे माझे हेची सर्व सुख, तुका म्हणे माझे हेची सर्व सुख, ओ तुका म्हणे माझे हेची सर्व सुख, पाहिना श्रीमुख आवडीने, पाहिना श्रीमुख आवडीने, तुळसी हार गळा कासे पीतांबर, पीतांबर, तुळसी हार गळा कासे पीतांबर, पाहिला श्रीमुख आवडीने, पाहिला श्रीमुख आवडीने, तुळसी हार गळा कासे पीतांबर, तुळसी हार गळा कासे पीतांबर, आवडे निरंतर हेची दान, आवडे निरंतर हेची दान, तुळसी हार गळा कासे पीतांबर, ओ तुळसी हार
कासे पीतांबर आंबर विठोबार खुमाय रूप पाहता लोचनी सुख झाले वो साजणे तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा रूप पाहता लोचनी सुख झाले वो साजणे तो हा विठ्ठल बरवा माधव बरवा रूप पाहता लोचनी हरी सुख झाले वो साजणे तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा रूप पाहता लोचनी सुख झाले वो साजणे तो हा विठ्ठल बरवा बहुता सुरोताची जोडी म्हणून विठ्ठली आवडी तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा बहुत सुकृताची जोडी म्हणून विठ्ठली आवडी तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा सर्व सुखाचे आगर 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 बाप रखमा देवीवर तो हा विठ्ठल बरवा तो माधव बरवा सर्व सुखाचे आगर बाप रखमा देवीवर तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा जय जय राम कृष्ण हरे जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरे राम कृष्ण हरी जय जय राम जय जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरि जय जय राम हरि जय जय राम लेकुराचे हित वाहे माऊलीचे चित्त वाहे माऊलीचे चित्त जाणे माऊलीचे चित्त आले कोराचे हित जाणे माऊलीचे चित्त वाहे माऊलीचे चित्त वाहे माऊलीचे चित्त ऐसी कळवळ्याची जाती करी लाभावीन प्रीती करी लाभावीन प्रीती करी लाभावीन प्रीती ऐसी कळवळ्याची जाती करे लाभाविन प्रीती करी लाभाविन प्रीती करी लाभाविन प्रीती आ पोटे भार वाहे त्याचे सर्वस्व ही साहे त्याचे सर्वस्व ही साहे त्याचे सर्वस्व ही साहे पोटे बाळवा हे त्याचे सर्वस्व हे साहे त्याचे सर्वस्व हे साहे त्याचे सर्वस्व हे साहे ऐसी कळवळ्याची जाती करी लाभावीन प्रीती करी लाभावीन प्रीती करी लाभावीन प्रीती ऐसी कळवळ्याची जाती करी लाभाविन प्रीती करी लाभाविन प्रीती करी लाभाविन प्रीती हरी का म्हणे माझे तुम्हा संतावरी ओझे तुम्हा संतावरी ओझे तुम्हा संतावरी ओझे म्हणे माझे तुम्हा संतावरी ओझे तुम्हा संतावरी ओझे तुम्हा संतावरी ओझे ऐसी कळवळ्याची जाती करी लाभाविन प्रीती लाभाविन प्रीती करी लाभाविन प्रीती ऐसी कळवळ्याची जाती करी लाभाविन प्रीती टाळी वाजवा, टाळी वाजवा. लाभाविन प्रीती
सर्वांनी टाळी वाजवा भजन करा विठोबा रखुमा जय जय विठोबा टाळी 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 टाळा विठोबा रखुमा जय जय विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा विठोबा रखुमाई रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई लेकुराचे हित 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 वाये मावू निचे चित वाये मावू निचे चित ऐसी कळवळाची दाटी दाटी ऐसी कळवळाची दाटी वाहे माऊलीचे चित वाहे माऊलीचे चित ऐसी कळवळ्याची दादी ऐसी कळवळ्याची दादी लेकुराचे हित लेकुराचे हित लेकुराचे हित लेकुराचे हित
सर्वांनी टाळी वाजवा, भजन करा. विठ्ठल विठ्ठल टाळी 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 टाळी. हा विठ्ठल 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 टाळी वाजवा जोरदार ह्या मंडळी करता, गायक वादक गुणीजन मंडळी करता. वा बेस्ट. लेकोराचे हित वाहे माऊलीचे चित्त, ऐसी कळवळ्याची जाती करेला भाविन प्रीती. पोटी भार वाहे त्याचे सर्वस्व ही साहे, ऐसी कळवळ्याची जाती करीला भाविन प्रीती. तुका म्हणे माझे तुम्हा संतावरी ओझे, ऐसी कळवळ्याची जाती
करी लाभा विन प्रीती श्री विठ्ठल विठ्ठल विठाला 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 ओम समचरण सरोजम चंद्र नीलांबुदाबम जगननीत पाणी मंडनम मंडनानाम तरुण तुलसी माला कंदरम कंजनेत्रम सदैदवलहासं विठ्ठलं चिन्तयामि पांडुरंगा करो प्रथमा नमन पांडुरंगा करो प्रथम नमन पांडुरंगा करो प्रथम नमन पांडुरंगा करो प्रथम नमन दुसरे चरणा संताचिया दुसरे चरण संतांची दुसरे चरण संतांची त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार राजा कृपादाने कथेचा विस्तारो दाने कथेचा विस्तार राजा कृपादाने कथेचा विस्तारो सद्गुरुदास तुका बाबाजी सद्गुरुदास तुका बाबाजी सद्गुरुदास तुका पांडुरंगा करो प्रथम नमन दुसरे चरणा संताचिया त्यांच्या कृपा जाणे कथेचा विस्तारो बाबाजी सद्गुरु दास तुका जयांचे गेली स्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण तेच बंधू श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कारुने आता ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी प्रारंभी विनंती करू गणपती विद्या दया सागरा अज्ञानत्व हरोनि बुद्धिमती दे आराध्य मोरेश्वरा चिंता क्लेश दारिद्र्य दुःख हरुण देशांतरा पाठवी हे रंभा गणनायका गजमुखा भक्ता भवो तोषवी ओम रक्तांग रक्तवर्णम पद्मनेत्र स्वास्य वदनम कथा टोपीच माला दंड कुमंडनुधर कटंकर रक्षक त्रिगुण रहित त्रिलोकपालक विश्वनायक भक्तवत्सले कुलुगे श्री स्वामी समर्थ अवतार धारक महिमा कैलास राणा शिवचंद्र मौळी फणींद्र माथा मुकुटे झळाळे कारुण्य सिंधू भव दुःखहारी तुझ विन शंभो मज कोण तारी खरा ब्रह्मचारी मनाते विचारी मनोनी भेटला राहणारी दया सागरो भक्तीने गौरविला नमस्कार माझा तया मारुतीला नमो सद्गुरु तुकाया ज्ञानदीपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती मस्तक हे पायावरी या वारकरी संतासिया ज्यांच्या गावी केला वास त्यासी नसावे उदास विठ्ठला हला विठाला 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 हला विठाला विठाला याजसाठी केला होता टहास विकू कमी करा गेन ट्रबल वाढवा मॉनिटर याजसाठी केला होता टहास शेवटचा दिस किंवा दिवस गोड व्हावा विठाल विठाल विठाला विठाला हला विठाला 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 असं होतं जरा ते विकूमुळे असं द्या चालते लेकोराचे हित वाहे माऊलीचे चित्त ऐसी कळवळ्याची जाती करी लाभा विन प्रीती प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्राप्त स्थळी कीर्तन रूपी सेवेकरता म्हणजे निरूपणाकरता चिंतनाकरता निवडलेला गायलेला अभंग महाराष्ट्र भूषण संत हृदय सम्राट वैराग्याचे मूर्तिमंत पुतळे असणारे देहू गावातील सुप्रसिद्ध साधू छत्रपती शिवाजी महाराजांचे आद्यगुरु श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबराय आणि तुकोबरायांचा गोड असा संतपर प्रकरणातील अभंग असून आजच्या अभंगामध्ये जगद्गुरु तुकोबराय आईचं आणि लेकराचं रूपक करून साधू संताची विनवणी मारतात विठाल विठाल विठाला 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 कीर्तन रूपी सेवेला सुरुवात करण्या अगोदर अल्पसहा पर्यारपैकी असा थोडा आवाज दे आवाज अखिल कोड ब्रह्मांड नायक हे आकारण करुणा वरुणालय भक्त कामकल्परू बाहेरचं कमी करा ना इथं दे मॉनिटर समोर अखिल कोड ब्रह्मांड नायक हे आकारण करुणा वरुणालय भक्त कामकल्पतरू
भगवान श्री पंढरीश परमात्म्याच्या असीम आघात कृपेने, त्याच्या करुणेने, त्याच्या भरलेल्या अथंग अशा दयेने मुक्त कैवल्य तेजोनिधी ज्ञानांचे राजे, साधकाचे मैबाप, योग्याची मौली, अनाथाची मयुष्य मौली ज्ञानोबर आहे. अखिल विश्वाच्या परमार्थ उदरामध्ये व्याप्त असलेले तत्वज्ञ संत श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबाराय, नमदुराय, चोखोबाराय, निळोबाराय, श्री संत सावता महाराज, श्री संत सेना महाराज, श्री संत नरहरी महाराज, श्री संत जळोजी मुळोजी महाराज, श्री संत भोजलिंग काका, श्री संत रोहिदास महाराज, श्री संत गोरोबा काका कुंभार, श्री संत गजानन महाराज, श्री संत जगनाडे महाराज, श्री संत बाळू मामा, श्री संत भगवान बाबा, श्री संत वामन भाऊ महाराज बसलेले, श्री संत कानोपात्रा, श्री संत जनाबाई, श्री संत मुक्ताबाई, श्री संत बहिणाबाई, श्री संत सोयराबाई, संत मंद्याळीच्या चरणी सर्वप्रथम विनम्र भावे अभिवादन करतो. अधिकार संपन्न वैष्णव टाळकरी एकदा जोरदार टाळी वाजवा यांच्याकरता. सिट्टी देऊ नका आणि आवाज द्या फक्त. मला बाहेरचा आवाज कमी करा. इथं मॉनिटरला खूप कमी आवाज आहे, वाढवा थोडा. विठाल विठाल हो. कैलासवासी भागुबाई मखा बरकडे आईंचं प्रथम पुण्यस्मरण आहे. वर्षश्राद्धाचा कार्यक्रम या बरकडे परिवाराने अतिशय सुंदर आणि गोड असा आयोजन नियोजन केलेलं आहे. त्यांच्या पाठीमागं मोठा परिवार आहे. आदरणीय श्री बुधा मखा बरकडे, आदरणीय आप्पा मखा बरकडे, आदरणीय आबू मखा बरकडे, आदरणीय नामा मखा बरकडे, आदरणीय भीमा मखा बरकडे, पोपट मखा बरकडे, नाथा मखा बरकडे, रामा मखा बरकडे. अतिशय सुंदर आणि गोड हा बरकडे परिवार आहे. त्यामध्ये रेवू साळू पोकळे, भामा बबन कोळपे, 25 नातू आणि 15 नाती, समस्त बरकडे परिवार. एकूण त्यांचे सगळे 100 माणसं आहेत परिवारातले. एकदा जोरदार टाळी वाजवा या परिवाराकरता. मोकळा करावं, मोकळा. या कार्यक्रमाकरता माझ्यावरती प्रेम करणारे आदरणीय श्री, ज्यांच्या आमंत्रणामुळे या ठिकाणी येण्याचा योग आला, आदरणीय राजेंद्र कुशाबा माने, एकदा जोरदार टाळी वाजवा दादा करता. सगळेच मंडळी गोड्या त्या कार्यक्रमाला सजवणारे, धजवणारे. कार्यक्रमाची भव्यता आकाशाच्या उंचीची आहे. कार्यक्रमाची दिव्यता आकाशाच्या उंचीचा आहे. असं दाबल्यासारखं होतोय आवाज. मोकळा करा ना, मोकळा. अगोदर लय मस्त केलं तुम्ही, आता बिघडला सगळा. विठ्ठल विठ्ठल अतिशय गोड. हा वाढवा वाढवा तुम्ही, मोकळा करा आवाज असा. अतिशय गोड, अतिशय गोड आणि सुंदर असं आयोजन नियोजन आहे. गेन ट्रबल द्या मला. मी सकाळी 3:30 वाजता करून निघालोय. बऱ्या लांबचा प्रवास करून तुमच्याकडे आलोय. हे कीर्तन झालं, मला खूप मोठा कार्यक्रम आहे. रुपये महोत्सव बुलढाण्याला. मला बुलढाण्याला कीर्तन आहे संध्याकाळी 7 वाजता. आता किती वाजले? आता 11:15 वाजले. मला 7 वाजता बुलढाण्याला पोहोचायचंय. मी सुंदर आणि गोड कीर्तन देणार आहे. तुम्हाला बोर होईल असं कीर्तन. सिस्टीम फक्त व्यवस्थित करा, विनंती माझी. तुमच्या पाया पडतो मी. विठ्ठल विठ्ठल हो. लांबचा प्रवास करून आलोय तुमच्याकरता, या परिवाराकरता. खऱ्या अर्थाने अतिशय सुंदर आणि गोड नियोजन आयोजन केले. कैलासवासी भागुबाई मखा बरकडे आईंचं प्रथम पुण्यस्मरण आहे. अतिशय सुंदर आणि गोड हा परिवार आहे. या कार्यक्रमाकरता विकू नका देऊ मला. आवाज द्या, आवाज. विकू बंद करा. गेन ट्रबल द्या ना. मॉनिटर वाढवा. बाहेरचं कमी करा. इथं द्या समोर. एकच माईक क्लिअर करा फक्त, एकच. या कार्यक्रमाकरता अतिशय गोड आणि सुंदर हे टाळकरी मंडळी आहेत. एकदा जोरदार टाळी वाजवा. आदरणीय आमचे वारकरी संप्रदायाचे पाईक असणारे बाळा महाराज रंदे माऊलींकरता एकदा जोरदार टाळी वाजवा. महाराजांच्या संस्थेतील हे मुलं आहेत. त्यामध्ये विशेषत्वाने कीर्तन साथी करता आदरणीय वारकरी संप्रदायाची सेवा करणारे गोड आवाजाचे धनी गणेश महाराज एरंडे आहेत. एकदा जोरदार टाळी वाजवा महाराजांकरता. त्याचबरोबर आदरणीय श्री संभाजी महाराज आहे. एकदा जोरदार टाळी वाजवा संभाजी महाराजांकरता. हे सगळे गोड मंडळ आहेत कीर्तनाकरता.
चोपदारही गोड आहे. वा अलीकडे चोपदार थोडे चोपदारांना वंदन करतो. विनेकरी बाबा तुम्हाला वंदन करतो. सगळेच मंडळी. साऊंड सिस्टीम खूप सुंदर आहे. एक नंबर साऊंड सिस्टीम आहे. एकदा जोरदार टाळी वाजवा. काय असतं एक दिवसाचं नियोजन म्हणलं का ते साऊंड कुंकड लावा कुंकड नाही त्यांना बी थोडं कन्फ्युज होत. त्यांची काही चुकी नसते दादा. ते आरबाळ्यासारखं होत असतंय काम. एक दिवसाचा कार्यक्रम काय सोपं असतं काय ते. सप्ताह असल्यावर रोज साऊंड इकडं असतात. रोज टाळकरी व्यवस्थित वेळेवर सगळं काही नियोजनच ठरलेलं असतं. पण एक दिवसाचं सेटल करणं हे सोपं नसतं दादा. थोडा आवाज द्या फक्त. थोडा वाढवा मोकळा करा. थोडा असं मोकळा द्या. मला ताकद द्या त्याला. स्ट्रॉंग करा. हॅलो विठाला विठाला विठाला. हो आता काहीच नका करू. आता झोप आपलं बसा निवांत. बेस्ट. हा विशेषत्वाने दादा वाजवणारे सुंदर वाजवतायत. गोड वाजवताय. चपळतेचं वाजवणं असं भिंगरीसारखं टंग 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 हात चालतोय. आदरणीय दादा करता जोरदार टाळी वाजवा. वंदन करतो. विशेषत्वाने युट्यूबला माझे अनेक कीर्तन आहेत. अनेक व्हिडिओ आहेत. तुम्ही काहीच नका करू. अनेक कीर्तन आहेत. अनेक व्हिडिओ आहेत. माझे सगळ्यात जास्त पॉप्युलर कंटेंटमध्ये व्हिडिओ आहेत. आदरणीय भगवंत कीर्तन यूट्यूब चॅनलचे सर्व मालक दीपक दादा कोले एकदा जोरदार टाळी वाजवा. शूटिंग करतायत. खूप मोठं त्यांचं चॅनल आहे बरं का. गाजलेलं चॅनल आहे महाराष्ट्रामध्ये. माझ्या प्रेमास्तो या परिवाराच्या प्रेमास्तो या सगळ्या मंडळीने आमंत्रित केलं त्यांना. ते सकाळीच पहाटेत निघाले होते 4 वाजता. तेही धावपळ करत करत आपल्याकरता आले. सगळेच मंडळी गोड आहेत. आता मला प्रत्येकाचे नाव माहीत नाही. नावं घेऊन तुमचा वेळ घेणार नाही मी. सगळेच मंडळी गोड आहेत. या कार्यक्रमाला सजवणारे धजवणारे विशेषत्वाने या बरकडे परिवारावरती प्रेम करणारे पै पाहुणे नातेवाईक आप्तेष्ट सखे सोयरे सज्जन मंडळी सगळ्यांच्या पायावर मी माझा माथा टेकतो. सगळेच मंडळी. आता प्रत्येकाचं नाव मला माहिती नाही. आपल्या वस्तीवर राहणारे सगळेच मंडळी. गावचे सरपंच उपसरपंच तलाठी भाऊसाहेब चेअरमन व्हाईस चेअरमन तळ्यावाले मळ्यावाले खळ्यावाले गावात राहणारे वस्तीवर राहणारे टोपीवाले उपरण्यावाले चष्म्यावाले धोत्रावाले पायजमावाले अष्टगंधवाले बुक्क्यावाले पटक्यावाले इकडे बसलेले तिकडे बसलेले मंदिराच्या वर बसलेले मंदिराच्या पाठीमागे बसलेले इकडच्या बाजूला बसलेले पाया लांबलेले पाया आखडलेले गुडघेवर केलेले गुडघे खाली केलेले चटायचे धागे काढणारे नाकात बोटं घालणारे ताई बाई अक्का माझी लाडकी बहीण घरात बसलेले इकडे बसलेले गाडीच्या समोर बसणारे येणारे जाणारे पुढे बसलेले पाठीमागे बसलेले चिमुरडे हे लहान लहान लेकरं गोपाल मंडळी सगळेच मंडळी. जे कीर्तन आले ते जे कधीच येत नाही ते जे येणारे येऊन देत नाही त्यांचे आजच आले ते सगळ्यांना दंडवत विठाला. हो जो अभंग कीर्तनाकरता निवडलाय सज्जन आहोत तो मोठा घोड आहे. या अभंगात जगद्गुरु तुकोबाराया विकू नको आईचं आणि लेकराचं रूपक करून साधू संतांची विनवणी करतात. लेकोराचे हित वाहे माऊलीचे असं बोलत चला. चित्त आई जत्रेला जाऊन द्या. आई यात्रेला जाऊन द्या. आई कीर्तनामध्ये बसून द्या. तिचं चित्त कुठं असतं माहितीये का. लेकरपश असतं दादा. लेकुराचे हित वाहे माऊलीचे चित्त. तिच्या चित्तामध्ये आईच्या एकच तळमळ असते की माझ्या लेकराचं हित व्हावं माझ्या मुलीचं हित व्हावं ते चांगले व्हावे मोठे व्हावे. त्या आईने शून्यातून हे विश्व निर्माण केलं. त्या आईच्या चित्तामध्ये तळमळ असते बरं मायांनो. हे ताईंनो ऐका. ती विलक्षण असणारी कळवळ्याची जाती प्रेम करत असताना प्रीती करत असताना करे लाभा वेन प्रीती असं बोलत चला. प्रीती प्रेम करते कसं कुठल्या पद्धतीचा लाभ नसतो स्वार्थ नसतो. असतो का माय. लेकराचं संगोपन करत असताना यांना तुम्ही सांभाळत असताना तुमच्या पोटात स्वार्थ असतो नाही महाराज. कुठला मळ असतो नाही महाराज. ती आई प्रेम करत असताना तुकोबाऱ्या पुढे वर्णन करतात. 9 महिने 9 दिवस लेकराला उदरामध्ये साठते पोटामध्ये पण होणारा लेकराचा बाळाचा त्रास या जगाला ती माई सांगत नाही. पोटी भारव आहे त्याचे सर्वस्वही साहे. किती त्रास होऊन द्या कधी समाजाकडे तक्रार ती आई करत नाही दादा. ज्या वेळेस डॉक्टरकडे आईला नेलं जातं प्रसूतीची वेळ असते. डॉक्टर साहेब म्हणतात बाई एकतर तुम्ही वाचाल नाही तर तुमचं बाळ वाचेल काय करायचं. तेवढ्याच मालकाकडे जा डॉक्टर साहेब जातात. तुम्ही सांगा काय करायचं. मिस्टर मालक म्हणतात हे बघा लेकरू मेलं तरी चालेल पण लेकराची आई वाचली पाहिजे. डॉक्टर साहेब आईकडे येतात. स्टेटमेंट असं दिलंय
मुलाच्या बाळाने तुमची काय इच्छा आहे शेवटचं सांगा. मला पुढची प्रोसिजर करायची सांगितलं. हे बघा डॉक्टर साहेब, आई सांगतो तुम्हाला, हे बघा डॉक्टर साहेब, मी मेले तरी चालेल पण माझं बाळ वाचलं पाहिजे, याला आई म्हणतात. नका वाजू तुम्ही, नका वाजू, तुम्हाला त्रास होईल टाळी वाजवायचा. काय लग वाजवून जोरात मोकळ्या मनाने टाळी. टाळी वाजवला का टोल नाका आहे का फास्टॅग राजेंद्र माऊली, मोकळ्या मनाने टाळी वाजवली पाहिजे. वाजवा जोरदार एकदा मोठ्या मनाने, असं आवाज ऐकूया मला. असं आई प्रेम करत असते. किती प्रेम करत असते ऐका. हे सगळे मुलं बसलेत ना सगळे दादांनो ऐका. आईच्या संबंधाने या ठिकाणी उभा आहे मी. डोळे मिटून प्रेम करते तिला प्रेयसी म्हणतात. डोळे उघडत ठेवून प्रेम करते तिला मैत्रीण म्हणतात. डोळे वटारून प्रेम करते तिला बायको म्हणतात. आणि डोळे मिटेपर्यंत प्रेम करते सज्जन हो तिला आई म्हणतात. आता तुमच्या चुरचुर केलं माईक ना, ते सिस्टीम रेकॉर्डिंग चालू आहे आणि तिच्यात चुरचुर आल्यावर मग काय करायचं, ते कमी करा आवाज. मी हा विषय परत सांगतोय ऐका सगळ्यांनी. 1 लाखातलं वाक्य आहे. डोळे मिटून प्रेम करते तिला प्रेयसी म्हणतात. डोळे उघडं ठेवून प्रेम करते तिला मैत्रीण म्हणतात. डोळे वटारून प्रेम करते तिला बायको म्हणतात. आणि डोळे मिटेपर्यंत प्रेम करते सज्जन हो तिला आई म्हणतात. अशी आई मोठी आहे. ती आई लेकराचं संगोपन करते, सांभाळ करते. तुकोबाराय म्हणतात माझं जे पारमार्थिक ओझ आहे ना, पुढच्या चरण तुकोबाराय म्हणतात हे संतांवरीच आहे. तुका म्हणे माझे तुम्हा बोलत जा, बोलत तुम्हा संतावरी ओझे. माझं जे पारमार्थिक ओझ आहे हे संतांवरतीच आहे. जे भक्तीचं जे ओझ आहे, जे साधनाद्वारे साध्य प्राप्त झाल्यानंतर जे भक्तीचं ओझ आहे ते संतांवरीच आहे. आईसी कैसी लेकुराचे हित वाहे माऊलीचे चित्त आईसी कळवळ्याची जाती करी लाभाविन प्रीती. विठाल विठाल विठाला 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 विठाला. या कलियुगामध्ये 42 वर्ष जगद्गुरु तुकोबाराय राहिले. 42 वर्ष परमार्थ केला. आजपर्यंत परमार्थ केला. पण एकच सांगतो देवा पांडुरंगा परमेश्वरा असं दिसू नये जना आईसे करे नारायणा. तुकोबारायण असं म्हणण्याची का पाळी आली, त्याचं एकमेव उत्तर आहे ह्या कलियुगामध्ये उंच मानेनं फक्त पापीच माणूस जगू शकतो, पुण्यवानाला जगण्याचा अधिकार नाही. शिकलेली मंडळी आहे का जरा इंग्रजीचं वाक्य, इस्टेट इज इक्वल टू इस्टेट और नो इस्टेट अँड नो कॅश. जगद्गुरु तुकोबाराय म्हणले संपत्ती अधिक संपत्ती किंवा संपत्तीही नाही आणि पैसाही नाही. सगळ्या गोष्टीचा त्याग केलाय, परिपाक केलाय. सकाळी उठल्यानंतर जगद्गुरु तुकोबाराय गळ्यामध्ये विना, हातामध्ये चिपळ्या आणि मुखामध्ये पांडुरंगाचं नाव. दिन रजनी हाची धंदा गोविंदाचे पवाडे. रात्र न कळे दिवस न कळे अंगी हे खेळे दैवत. जागृती अवस्थेमध्ये, स्वप्न अवस्थेमध्ये आणि सुषुप्ती अवस्थेमध्ये माय तुकोबाराय देवाचं भजन करायचे. ऐका थोडा आवाज दे मला. डोंगरावर भजन करत असताना तुकोबाराय भजना करता जायचे. भंडारा, भामचंद्र आणि घोराळेश्वर डोंगरावर भजन करायचं. जरा बरं काही नाही का बरं का. एका दिवशी जे जायचंय तुकोबारायांना म्हणते मालक ऊन फार पडते मालक, पोटात अन्नाचा कण नाही, तुम्ही जेवण केल्याशिवाय मी जेवण करत नाही, लई काळजी वाटते हो मालक तुमची. काल मी भाकरीचं गठोड घेऊन डोंगराच्या दिशेने आले. डोंगराच्या दिशेने आल्याच्या नंतर डोंगराच्या पायथ्याला आले. सगळीकडे पाहिलं मालक तुकोबाराया. भंडारा, भामचंद्र आणि घोराळेश्वर डोंगराकडे पाहिलं मालक, पण तुम्ही मला दिसला नाहीत. फार काळजी वाटते हो. तुम्ही या समाजाकरता एक 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 अभंग लिहिताय. कधी भंग न होणारे अभंग या समाजाला देताय मालक. या जगाचा माथा ठिकाणी करता पंचमेध गाथा निर्माण करताय. फार काळजी वाटते हो मालक. तुकोबाराय म्हणतात आवले एक काम कर, उद्या डोंगराच्या दिशेने आल्याच्या नंतर, भाकरीचं गठोडं घेऊन आल्याच्या नंतर डोंगराच्या पायथ्याला ये. आणि डोंगराच्या पायथ्याला आल्यानंतर तिथल्या मातीला कान लाव. आणि ज्या मातीतून विठ्ठल 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 असा आवाज येईल ना, समजायचं मालक या डोंगरावरती भजन करताय मंडळी.
काय मेल्या गट्टाळी वाजवतो का तुम्ही? हा ना, जोरदार वाजव की जरा मोकळ्या मनाने अशी. तुम्ही अशी टाळी वाजवल्यावर मला अटॅक येईन ना, मी मरण ना. गोइंग टू यमपुरी. मोकळ्या मनाने पारमार्थ करायचं, असं जळकट मळकट करायचं नाही. कीर्तनाला यायचं असेल ना, असं मोकळ्या मनाने बसायचं. चेहरे पाहून मी कीर्तन करणार आहे. मी काय पाठ करणार कीर्तन करा नाही. अभंग पाहायचा आणि एक पान झालं का दुसरं तसलं सांगणार महाराज नाही मी. तुमच्या चेहरे पाहून मी कीर्तन करणार. अशा मोकळ्या मनाने टाळी वाजवायची. गणेश बाबा, मी जी टॉकीजला टीव्हीवरती बघलो, संभाजी बाबा, पानी पीना हो तर छान कर पीजिए, गुरु करना हो तो पहचान कर कीजिए, और टाली बजाना हो तो खुलकर बजाइए. असं लागून या पाया विनवितो तुम्हाला, करे टाळी बोला, मुखी नाम विठ्ठल विठ्ठल, मना वेळो वेळा हा सुख सोहळा, स्वर्गी नाही विठाला. विठाला 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 विठाला. टाळी मोकळ्या मनाचे खणकून टाळी वाजायची आहे ना, भरपूर आहे ना. मग टेन्शन घ्यायचं नाही, मोकळ्या मनाने बसायचं, मोकळ्या मनाने टाळी वाजायचे. आणि विनंती माझी, मी लई थकून आलो. मी प्रवास करून आलो का तुम्ही करून आले सकाळी? मी आलो ना. मग तुम्ही चेहरे असे गंभीर करू नका. मला गंभीर आहे आज, प्रथम पुण्यस्मरणाचं आईचं कीर्तन आहे. पण तुम्ही असे चेहरे गंभीर करू नका, बटाट्यासारखे डोळे नका करून दादा. मोकळे फ्रेश बसा. माझी आई बहीण पाबर कसे चेहरा, हसरा चेहरा आहे, किती गोड वाटतं. मोकळ्या मनाने बसा, चेहरे हसरे ठेवा, फ्रेश बसा, गुलाबाच्या फुलासारखे चेहरे ठेवा. फक्त इचकल्याला सूर्यफुल होऊन देऊ नका. हा, मोकळं बसा, फ्रेश बसा. तुम्हाला बोर होईल असं मी कीर्तन करणार नाही दादा, मला करता येत नाही. तुम्ही माझे कीर्तन ऐकले, 2-2, 2.5 तासाचे माझे कीर्तन ऐकले. तुम्हाला बोर होईल असे माझे कीर्तन युट्यूबला पण नाही, मी करत नाही. फक्त विनंती माझे, तुमचे चेहरे पाहून मी कीर्तन करणार आहे. मोकळं बसा, फ्रेश बसा, टेन्शन घेऊ नका, मला टेन्शन देऊ नका. कारण येताना तुम्ही आणि मी काय आणलेलं नाही, जाताना तुम्हाला आणि मला काय घेऊन जायचं असं मोठ्याने बोलत जा. येताना आपण काय आणलेलं नाही, जाताना आपण काय घेऊन जाणार नाही. आता मी एवढ्या लांबून जालन्याहून आलोय, घरी जाईल का नाही याची गॅरंटी नाही. लका असं नका न करू बापू. खाली हात आया है, ओय खाली हात आया है पगले, ए इंसान खाली हात जाएगा. येताना तुम्ही आणि मी काय आणलेलं नाही, जाताना तुम्हाला मला काही घेऊन जायचं नाही, चिंता करायची नाही. हे बघा माझे 2 बोट दिसतात काय, अशा मला हलवा बरं. हे 2 बोट दिसतात का? ए माय, हे 2 बोट म्हणजे 2 शब्द आहे. इकडे बघा, दोन्ही बोटाचे 2 नाव आहेत. इकडे बघा, याचं नाव आहे चिंता आणि याचं नाव आहे चिता. विकू नको. याचं नाव काय आहे? मोठ्याने बोला. चिंता. आणि याचं नाव ए माय, ह्या सख्या बहिणी आहेत, बहिणी. ह्या बहिणीचं काम एकच आहे, काय? जा अळ ने. करेक्ट. काय काम आहे? फक्त गंमत असे राजेंद्र माऊली बरं का गुरुजी, चिंता ही जिवंत माणसाला जाळते आणि चिता ही मेलेल्या माणसाला. बरोबर बोलले. असं बोलत चला, बोललेलं आवडतंय मला. खेळीमेळी वातावरणामध्ये तुम्ही आम्ही खेळीमेळी गदारोळी आनंदी. चिंता ही जिवंत माणसाला जाळते आणि चित्ता ही मेलेल्या माणसाला. असं मोगम बोलणार नाही, सुभाषित सांगतो तुम्हाला. चिंता चिता समत ख्याता, बिंदू मात्रे विशेषता, सजोम दहते चिंता, निर्जोम दहते चिता. सजोम दहते चिंता, निर्जोम दहते चिता. चिंता ही प्रपंचात संसारात पावलोपावली जाळते आणि चिता एकदाच जाळते. का तुमच्याकडे दरवर्षी जाळते? नाही ना. हा, एक काम करा, देवाचं चिंतन करा. मग चिंतन कसं करायचं? जास्त अवघड नाही, डोक्याला ताप देणार नाही. काय करायचं? सोपं बसल्या बसल्या ज्या वेळेस कीर्तनामध्ये विठ्ठल विठ्ठल भजन होईना, अंतकरणापासून मोठ्या प्रेमेने मोठे श्रद्धेने विठ्ठल विठ्ठल भजन झाले ना, त्याच वेळेस हाताने टाळी वाजवायची आणि मुखाने भजन करायचं. विठाला विठाला आज आईच्या संबंधाने या ठिकाणी मी उभा आहे कीर्तना करता. मी तुम्हाला 2 तास आईच सांगणार आहे, फक्त लक्ष देऊन बारीक नाही का. आई किती प्रेम करत असते या जगामध्ये दादा. इकडे मंडळी, तुम्हाला आईचं प्रेम करण्याकरता तुम्हाला आईचा जन्म घ्यावा लागेल. त्यावेळेस आईचं दुःख तुम्हाला कळेल.
आईचं महत्व तुम्हाला त्यावेळेस कळेल. तुम्हाला जर कळायचं असेल ना आई काय असते, आपल्याला आईचा जन्म घेतल्याशिवाय नाही तिचं दुःख वेदना कळणार दादा. आई काय असते, आई लय प्रेम करते गड्या. ऐका, महाभारतामध्ये ज्या वेळेस युद्धामध्ये अभिमन्यू मृत्युमुखी पडला, अभिमन्यू मृत्यू पडल्यानंतर ही बातमी सुभद्रेला कळाली. इकडे बघा, मी इकडे उभा आहे. काय सांगत होतो मी? विठाल विठाल विठाल. महाभारतातला दाखला तुम्हाला सांगतोय. युद्धामध्ये अभिमन्यू मृत्युमुखी पडला, अभिमन्यू मृत्युमुखी पडला ही बातमी सुभद्रेला कळाली. आधी नाते सांगतो तुम्हाला, कोण कोणाचे कोण आहेत. अभिमन्यू कोण आहे माहितीये का? भगवान श्रीकृष्णाचा भाचा. सुभद्रा कोण आहे माहितीये का? कोण आहे? मोदीची बहीण आहे काय? भगवान श्रीकृष्ण परमात्म्याची सख्खी बहीण आहे आणि द्रौपदी ही मानलेली बहीण आहे. आधी डोक्यात फिट करा. ज्या वेळेस अभिमन्यू मृत्युमुखी पडला ही बातमी सुभद्रेला कळाली, आई हंबरडा फोडून रडू लागली. आईच्या डोळ्यामध्ये अश्रू आले, आई हंबरडा फोडून मोठ्याने रडते. सगळे लोक तुमच्यासारखे सगळे सात्वन करायचे, अगं सुभद्रे रडू नकोस, अगं ज्याचा जन्म झालाय त्याला मरावं लागणार आहे, रडू नकोस. सुभद्रेच्या डोळ्याकडे पाहिलं, तुझे डोळे लाल झाले तर रडू नकोस. सुभद्रा म्हणते, काय करू, रडू नको, तो पोटचा गोळा गेलाय माझा अभिमन्यू मृत्युमुखी पडलाय. डोळ्यात पाणी आलं, अश्रू आले. सगळेजण भेटण्याकरता यायचे. आता कृष्ण परमात्म्याला काळजी पडली की माझा बाचा गेलाय. आता कृष्ण परमात्म्याने उद्धवाला बोलवलं, उद्धवा अरे चल आपल्याकडे ताईकडे जायचंय भेटायला. कृष्ण परमात्माने उद्धवजी निघाले. आई ताईकडे आल्याच्या नंतर पाहिलं, ताईच्या डोळ्यामध्ये अश्रू पाहिले. ए अगं ताई दिदे रडू नकोस, रडणं हे तुला शोभत नाहीये. तू कोण सामान्य नाहीये, तू कोण आहे? पंडोराजाची सून आहेस तू, धनुर्धर अर्जुनाची पत्नी आहे, कृष्ण परमात्म्याची बहीण आहे. रडणं शोभत नाही सुभद्रे. सुभद्रेच्या डोळ्यातले अश्रू पाहिल्यानंतर सुभद्रा डोळ्यातले अश्रू पुसत भगवान श्रीकृष्ण परमात्म्याला उत्तर देते, दादा मी पंडुराजाची सून रडत नाही, धनुर्धर अर्जुनाची पत्नी रडत नाहीये, परमेश्वराची बहीण रडत नाहीये. मी रडते फक्त आणि फक्त अभिमन्यूची आई रडते. दादा डोळ्यात पाणी आलं. एका मुलाची आई मी रडते आणि पोटचा मुलगा मेल्यानंतर, पोटचा गोळा गेल्यानंतर काय दुःख असतं ना, तुला नाही कळायचं. तू देव जरी असला, या सृष्टीचा चालक मालक जरी असला, ते दादा हे परमात्म्या तुला हेच कळणार नाही. हे दुःख तुला कळण्याकरता अगोदर तुला पुढचा जन्म आईचा घ्यावा लागेल आणि आईचा जन्म घेतल्यानंतर पुढचं लेकरू मेल्यानंतर काय दुःख असतं हे तुला तेव्हा कळेल. जावे त्यांच्या वंशा कळणार त्याला. डोळ्यात पाणी आलं. मंडळी, आईच्या वेदना आईचं दुःख कळण्याकरता आईचा जन्म घ्यावा लागता. साक्षात देवाला सुद्धा सुभद्रेने हे सांगितलं. पण आई लई मोठी आहे. आई किती मोठी आहे? आई आकाशाच्या उंचीची आहे. समुद्राच्या पाण्याची शाई केली, मेरू पर्वताची लेखणी केली, पृथ्वीचा कागद केला आणि लिहिण्याकरता सरस्वती माता जरी बसली तरी आईचे उपकार पूर्ण होऊ शकत नाही, एवढी मोठी आई आहे. सबसे बड़ी है माँ, वाह वाह, सबसे बड़ी है राधे राधे, सबसे बड़ी है सबसे बड़ी है सबसे बड़ी सबसे बड़ी सबसे बड़ी माँ से बढ़कर कोई नहीं रे, माँ से बढ़कर कोई नहीं. आई लय मोठी आहे दादा. या विश्वामध्ये या जगामध्ये सगळ्यात मोठी आई आहे. आई किती प्रेम करते. अहो जिवंतपणेही आई प्रेम करते,
आणि मेल्यावर सुद्धा आई प्रेम करते, लक्षात ठेवा मंडळी. अरे 7 समुद्राच्या पलीकडे गेलेला सूर्य तुम्हाला दिसेल, पण एकदा मातीच्या आड गेलेली आई नाही पुन्हा दिसायची माझ्या राजा हो. म्हणून जिवंतपणे आईची सेवा करा. आई लई मोठी आहे. सबसे बड़ी है माँ, माँ से बढ़कर कोई नहीं है. किती प्रेम करते ही आई आहे ना. जिवंतपणी लेकरावरती प्रेम करते, मुलीवरती प्रेम करते. पण आज ती तुमच्या आमच्यात नाही. 1 वर्ष झाले मंडळी, आज सुद्धा आई प्रेम करते हो. अरे आईचं प्रेम चढत होतं, आईचं प्रेम. आणि जळत्या प्रेताला मुलगा प्रदक्षिणा घालत होता आणि प्रेतात आवाज आला, बाळा लांब प्रदक्षिणा घाल रे बाळा, तुझ्या अंगाला हाळ लागेल. हाळ आईचा अंतःकरण आहे दादा. आई लय मोठे. आई मावशी असते नाही, आई आत्या असते नाही, आई चुलती असते का नाही. आई ती असते. नसते सांभाळणारी दाई म्हणजे नोकरीन बाई. असल्यावर कळत नाही, नसल्यावर मिळत नाही. अरे स्वामी तिन्ही जगाच आहे, पण आई विना भिकारी आहे. लय प्रेम करत असते आई. कैलासवासी भागूबाई मका बरकडे ही आई विचारा बरकडे परिवाराला किती प्रेम करते दादा. आज हा कार्यक्रम त्या आईने पाहिला तर ती आई स्वर्गातून आशीर्वाद दिल्याशिवाय राहणार नाही. आणि त्या आईच्या आशीर्वादात हा बरकडे परिवार उभा आयुष्य सुखाने समाधानाने जीवन जगल्याशिवाय राहणार नाही महाराज. म्हणून आई लई मोठी आहे. माँ से बढ़कर कोई नहीं रे, माँ से बढ़कर कोई नहीं रे. देती है दुआ संभाजी महाराज राधे राधे. हो सबसे बड़ी है माँ, पगल सबसे बड़ी है माँ, सबसे बड़ी है माँ, पगल सबसे बड़ी है. टाळे वाजवा जोरदार. वाह बेस्ट. असे गायक, असे वादक, असे टाळकरी गोड भजनी मंडळी असले ना टेन्शन नाही. आता मग वातावरण तसं मोकळं घाली लोटांगण, मोकळं पटांगण, मस्तपैकी टेन्शन नाही, ताण नाही, तणाव नाही, मस्त डोंगराचा पायथा, 1 नंबर वातावरण आहे. टेन्शन नाही. आज आज गाणारे 1 नंबर आहे, वाजवणारे 1 नंबर आहे, साऊंड सिस्टीम वाले 1 नंबर आहे, चौपदारी 1 नंबर आहे, विनेकरी 1 नंबर आहे, टाळकरी 1 नंबर आहे, पुरुष मंडळी 1 नंबर आहे, महिला मंडळी 1 नंबर आहे, कॅमेऱ्यावाले 1 नंबर आहे, मंदिराच्या वट्ट्यावर बसलेले 1 नंबर आहे, इकडे घराच्या आत बसलेले 1 नंबर आहे, गाडीवर बसलेले 1 नंबर आहे. तुम्ही सगळे 1 नंबर आहे. मी 2 नंबर आहे. विठ्याला आई लई मोठी आहे. चला दुसरा दाखला देतो तुम्हाला, आई किती प्रेम करते. हे बघा, आईच्या प्रेमामध्ये स्वार्थ नसतो. ती चांगल्या मुलाला प्रेम करते, इकडे बघा, आणि वाईट वागत असला ना मुलगा त्याच्यावर सुद्धा दादा प्रेम करते. आईचा पाहण्याचा दृष्टिकोन सगळ्याकडे सारखा असतो, पण त्याची उणीव कुठं वाटते माणसाला माहिती आहे का. जर मोठ्याचं चांगलं जर झालं ना तर आईला मोठ्याची काळजी वाटत नाही. आता इकडे बघा, लहाण्याची काळजी वाटते आईला. लहाण्याचं काळ चांगलं झालं ना आता आईला त्याची काळजी वाटत नाही, मग त्याच्यापेक्षा लहाण्याची काळजी वाटते. त्याचं चांगलं झालं ना दुसऱ्याचं कवा लग्न होतं, त्याचं लग्न झालं का तो लहाना दुसरा कवा मोठा होतो. सगळं झाल्यावर मुलीची काळजी असते, लई काळजी करते आई. बरं, तिच्या प्रेमात दुजेपणा नसतो. थोरल्यावर जास्त करते आणि धाकट्यावर ती आपल्या पाण्याचा दृष्टिकोन कमी जास्त होऊ शकतो एखाद्या वेळेस, पण तिच्या दृष्टीत तसं नसतं दादा. किती प्रेम करते. महाभारतामध्ये ज्या वेळेस धर्मराजाने दुर्योधनाला विचारलं काय करू, युद्ध आहे, सांगितलं आई तुझी पुण्यवान आहे, जा आईकडे जा. दुर्योधन आईकडे आला,
आईला म्हणलं आई उद्या युद्ध आहे, काय करू? आईने सांगितलं काही न करू, मी डोळ्याला पट्टी बांधलेली आहे. तुझ्या वडिलाला जेव्हापासून अंधत्व आलं तेव्हापासून डोळ्याला पट्टी बांधलेली आहे. उद्या युद्ध आहे ना, मी डोळ्याची पट्टी काढते, फक्त तू एक काम कर, अंगावर कपडे न घालता ये. उघडा नागडा होऊन माझ्या समोर आहे, मी डोळ्याची पट्टी काढील आणि डोळ्याची पट्टी काढल्यावर माझी नजर तुझ्या शरीरावर जाईल आणि शरीरावर नजर पडली की तुझं शरीर वज्रदेही होत आहे. आईने सांगितलं. ठरल्याप्रमाणे हा गेला, कपडे काढून आला. इकडे बघा, इकडं कपडे काढून आला आणि निघाला. पण कृष्ण परमात्मा आडवं झाले आणि देवाने अशी पिन मारली. पिन मारणार तुमच्याकडे आहे का माणसं? लय माणसं असतात, ते प्रत्येक गावागावामध्ये असतात. अशी पिन मारली, कारण देव लय मोठा आहे. चतुरात तो शिरोमणी, गुण लावण्याची काणी, तो लय देव चतुर आहे. त्याने अशी पिन मारली. देव काय म्हणला, अरे राहीच्या समोर चाललाय, उघड्या नागडा चाललाय, अरे लज्जा रक्षणार्थ काहीतरी घाल, कपडे घाल. पण त्यांनी काय केलं, माऊली झाडाचा पाला आहे ना, पाला झाडाचा, सगळ्या झाडाचा पाला वरबडला, असं बांधला आणि असं कमरेला बांधला. कोणी कोणी दुर्योधनाने. हा कोणतरी म्हणलं, टाळी वाजवा एकदा जोरदार, हा लक्ष देऊन कीर्तन आहे का? हा दुर्योधनाने. इकडे बघा, दुर्योधनाच्या आईचं नाव गांधारी आणि वडिलाचं नाव काय आहे? धृतराष्ट्र. लक्ष द्या बरं का. 100 कौरवाचा बाप, भारताचा सम्राट धृतराष्ट्र आंधळा आणि त्याचा मुलगा हा निघाला, असं पाला बांधला आणि निघाला. आईकडे तुरु 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 निघाला. आई म्हणे, दुर्योधना कपडे काढले का? हो आई कपडे काढले. उघडा नागडा झाला का? हो सगळे कपडे काढले. ऐका, गांधारीने डोळ्याची पट्टी काढली. जशी डोळ्याची पट्टी काढली, डोळ्यात असं दिव्य तेज बाहेर आलं, लखलखत चमकत दिव्य तेज संपूर्ण दुर्योधनाच्या अंगावरती पडल्या गेलं आणि दुर्योधनाचं अंग हे वज्रदेही झालं. पण आईने पाहिलं त्या पाल्याकड कमरेला बांधलेल्या, तुला तर अक्कलच नाही म्हणे, तुझ्यामुळं भिकेचे डोहाळे लागले, 99 जण गेले तुझ्यामुळं, तुला अक्कलच नाही. हे कमरेला पाला बांधलाच कशाला? तुला काय सांगितलं होतं? कपडे काढू नये, मग पाला कशाला बांधला? ए आई खरं सांगू का, मी निघालो होतो पण मला वाटते कृष्ण परमात्मा, बस फिट झालं, त्यानेच पिन मारली, देवानेच पिन मारली. गांधारीच्या लक्षात आलं बरं का. संभाजी बाबा सांगितलं, एक काम कर, आता उद्या गदा युद्ध आहे आणि उद्या युद्धामध्ये एक काम कर, युद्धामध्ये गदा कुठं लागून दे, फक्त मांडीला गदा लागून देऊ नको, मरशील. एवढंच वाक्य देवाने ऐकलं साडू होऊन. गादीला मांडीला गदा लागून देऊ नको, मरशील, एवढं वाक्य ऐकलं बरं का. ऐका, उद्या युद्ध चालू झालं आणि युद्ध चालू झाल्याच्या नंतर सगळेजण कौरव पांडव आहे आणि कृष्ण परमात्मा भीमाला खोलतं, भीमा ए भीमा, गदा इकडं तिकडं मारू नको, डायरेक्ट कुठं मार, मांडीवर वार. राजेंद्ररावांनी धन्यवाद. आणि मांडीवर गदा मारली की मरतय म्हणे, याची कमजोर जागा आहे. भीमानी पाहता काय माझ्याकडे अशी गदा घेतली आणि दान दिशीने मांडीवर मारली. मी लय राव, दुर्योधन गोईंग टू यमपुरी निघून गेला. मला सांगण्याचा तात्पर्य व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट हाच आहे, देवाचा प्रयत्न आहे शेवटच्या क्षणापर्यंत. संभाजी महाराज, गणेश महाराज बरं का गुरुजी, देवाचा प्रयत्न आहे दुर्योधनाला कसं मारता येईल आणि आईचा प्रयत्न आहे माझ्या लेकराला शेवटच्या क्षणापर्यंत कसं वाचता येईल, हा आईचा प्रयत्न आहे. म्हणून आई मोठी आहे. विठाल विठाल ऐका, आई किती मोठी आहे. इथं प्रसंगी आहे ना, तुमची जर किडनी खराब झाली, दादा किडनी, तुमची बायको नाही म्हणणार माझी किडनी टाकते तुम्हाला, नाही म्हणणार. मी खरं खरं बोलतो, रोखोक म्हणणार नाही दादा. पण तुमची किडनी खराब होऊन द्या आणि डॉक्टर साहेबांनी सांगितलं आई तुमची किडनी लेकराला बसते, तिथे मॅच होते, आई काय करेल माहिती आहे का? आई स्वतःची किडनी काढून सुद्धा लेकराला देईल. लई मोठी आई आहे दादा. अजून डोळा जर गेला, आई स्वतःचा डोळा काढून तुम्हाला बसवेल. म्हणून आई लय मोठी आहे. म्हणून आईचं वर्णन तुकोबाऱ्या करतात. आई कशी आहे? अभंगाचं पहिलं चरण. लेकुराचे हित, लेकुराचे हित, लेकुराचे हित, लेकुराचे
लेकुराचे पॉवरफुल लेकुराचे हित 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 टाळी वाजवा टाळी वाजवा लेकुराचे हित लेकुराचे हित लेकुराचे हित वाहे माऊ लिचाची वाहे माऊ लिचाची चित ऐसी गळाची दाटी ऐसी गळाची दाटी वाहे माऊ निजे चित्त वाहे माऊ निजे चित्त आईसी कळव दादी दादी आईसी वा टाळी वाजवा जोरदार बेस्ट आवाज एकदम गोड आहे बेस्ट एकदम असा हृदय स्पर्श लावणार एकदम मस्त आवाज आहे महाराजांचा नाही तर माझ्या नशिबाला 7 नसती नुसती 7.5 कोणाचीच कोणाला मिळणे पाकवाच्या तर गट्टा नाही गट्टा येतं हातुडी नाही हातुडी तर पावडरचा डबा नाही पावडरचा डबा येतं कणिक नाही सगळं चांगलं येतं वाजवणारा वाजितो का खाजितो तेच कळत नाही पाकवा काही कोणाचीच कोणाला मिळ नाही महाराज पण आज इथं माणसं लय गोड आहे हो सगळे मंडळी आहे, संस्थेतील मुली टाळी वाजवा एकदा जोरदार संस्थेतील मुलं काय एक वाज एवढेच माणसं आहेत पण लय गोड आहे नाही तर कधी कधी डबाची डबा मसाला आणि चव नाही कशाला लय माणसं गोड आहे अहो हे नियोजन करणं आहे ना दादा सोपं आहे गाव खरं सांगा किती अवघड आहे यांना विचारा यांनी नियोजन केलंय सगळं संस्थेचे मुलं मुली हे कॅमेरावाले दादा साऊंड सिस्टीम वाले मंडप हे अन्नदान करणं हे कमी सोपं आहे सोपं नाही एकदा ह्या खरोखर परिवाराकरता मनापासून जोरदार टाळी वाजून स्वागत करा लेकुराचे हित वाही माऊलीचे चित्त तुकोबरा अभंगाच्या पहिल्या चरणामध्ये वर्णन करतास त्याहीच्या चित्तामध्ये तळमळ असते माझ्या लेकराचं हित व्हावं माझ्या लेकराचं कल्याण व्हावं म्हणून मंडळी प्रामुख्याने 3 गोष्टी माणसाने विसरू नये माणसाने डोळ्याच्या समोर ठेवावा कारण जन्म देणाऱ्या आईबापाचे आपल्यावरती ऋण आहेत 1 देवाचं ऋण तुमच्या आमच्यावरती आहे 2 देवमान्य संतांचं ऋण तुमच्या आमच्यावरती आहे आणि 3 जन्म देणाऱ्या आईबापाचं ऋण आपल्या समोर आहे म्हणून 4 गोष्टी माणसाने विसरू नये 1 देवाला विसरता कामा नये 2 संतांना विसरता कामा नये 3 जन्म देणाऱ्या मायबापाला विसरता कामा नये आणि 4 मरण विसरता कामा नये विठाला 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 देवाला विसरता कामा नये का जिने हा जीव दिला दान तयाचे करीन चिंतन जगत जीवन नारायण गायीन गुण तयाचे जोया भिवरेच्या तिरी कट धरोनिया करी 3.5 हाताचा नरदे देवाने तुम्हा आम्हाला दिला थोडा आवाज द्या आउट हाथ का मानव देह भगवान ने तुम्हें दिया अरे खाया पिया सुख से सोया नहा का जमाना खोया 3.5 हाताचा नरदे देवाने तुम्हा आम्हाला दिला का नाही अशा मान हलवत जा मला एका प्रश्नाचं उत्तर द्या एवढे मंडळी बसले तिथं बसलेली इकडे बघा हे मनुष्य शरीर मिळालंय का कळालंय मिळालंय पण कळालं असतं तर लोकांनी दारू पिली नसती कळालं असतं तर लोकांनी गोवा मावा गुटखा माणिचंद विमल तंबाखू खाल्ली नसती कळालं असतं तर शेजारीचे जे बांध कोरले आता बसलं पटलं खटका पडला आता कळालं असतं इकडं मिस्त्री सोलापूर कोल्हापूर तुळजापूर पंढरपूर सोलापूर कोल्हापूर मिस्त्री लावली नसते हे मिळालंय पण कळालं का कळालं नाही फुकट मिळालंय ना विठाला 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 हो हे नर शरीर देवाने तुम्हा आम्हाला दिलंय इकडे बघा देवाने हात दिलेत हात कशा करता वाजवा जोरदार टाळी वा वा
देवाने तोंड दिलंय, तोंड कशा करता? देवाने तोंड भजना करता दिले, बरोबर आहे. कशा करता दिले? भजना करता, भोजना करता दिले. पण भजन करत करत भोजन करा, हे महत्वाचं आहे. नाही तर काही काही माणसं खाण्याकरता जन्माला आले. विठाला 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 विठाला. यात तोंडाने भजन केलं पाहिजे. कसं भजन केलं पाहिजे? सगळ्यांनी एका मिनिट माझ्या पाठीमागं भजन बोला. रामकृष्ण हरी. नंतर आहे ना, मोठ्याने बोला. रामकृष्ण हरी. तुमचा आवाज कमी पडला नाही पाहिजे. मी तुमच्या पॅनलला उभा आहे. माझं डिपॉझिट जप्त नका करू फक्त. रामकृष्ण हरी. हे माय बोला बोला. रामकृष्ण हरी. पाठीमागचे रामकृष्ण हरी. वा वा. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. वा. टाळी वाजवा जोरदार आता. बेस्ट. देवाने तोंड दिले भजना करता. बोलावा विठ्ठल, पहावा विठ्ठल, करावा विठ्ठल, जीवे भावे. हरी बोला देता, हरी बोला घेता, सर्व कार्य करिता. हरी बोला, हरी बोला. सिस्टीम वाजत, आपलं शिट्टी वाजता. हरी बोला भांडता, हरी बोला कांडता, उठता बैसता. हरी बोला, हरिमुखी गाता, हरपलीच त्या नाही मागवता. देवाचं भजन करा. सोपं सांगू, कामामध्ये काम, काही म्हणा राम राम. त्याचं तोंड भजना करता दिलंय देवाने. मुख कमल दिले. ऐका, देवाने डोळे दिलेत. कशा करता? रूप पाहता लोचनी. सुख झाले तो हा विठ्ठल बरवा, तो हा माधव बरवा. देवाने गळा दिलाय. गळा कशा करता? पवित्र तुळशीची माळ घालण्याकरता. हातावरती घ्या बरं इमानदारीने, पाहून दे बरं कोणाकोणाच्या गळ्यात माळ आहे इथं. अयो बायो, नाही ना? वा वा. धन्यवाद धन्यवाद. विठाला विठाला. विठाला 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 विठाला. हे बघा, काय नाही, नसेल माळना काय एवढं मोठं बिघडत नाही. पण आता इथून पुढं माळ घाला, इथून पुढं माळ करी. वा. आणि इकडे या जरा आमच्याकडं. विठाला 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 विठाला. देवाने गळा दिलाय तुळशीची माळ घालण्याकरता. लोक सोनं घालते. सोनं काय घालतेत? सोनं. यांना तुला आवडतं बँटेस काय घालते? ग माय 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 माय. पांढरे मणी काय घालतील, काळे मणी काय घालतील. एखादी भिकारी आली तर 2 तास तिच्यापाशी बसतील. हे दिमाय, ते दिमाय, असं दिमाय, तसं दिमाय, काय काय घेतील. सोनं घालू नये मताचा मी महाराज नाही. पण सगळे मंडळी इकडे लक्ष द्या. तुमच्या कष्टाचे कामाचे पैसे उद्या 10 तोळे सोनं घ्यान घाला, मला काय करायचं बरं का. पण इकडे लक्ष द्या. 10 लाखाचं लाकीट गळ्यात आहे. किती? 10 लाखाचं लाकीट गळ्यात आहे. तुमच्यावर नजर चोराची राहील. 100 रुपयाची तुळशीची माळ गळ्यात आहे. तुमच्यावर नजर देवाची राहील. बस. सतोबा महाराजाची, बिरोबा महाराजाची नजर तुमच्यावर राहिली, लक्षात ठेवा. देवाची नजर आणण्याकरता घातलं पाहिजे. आणि हे जर गळ्यात असेल ना, तुम्ही आंघोळ करायला लागले ना, आंघोळ करता करता गंगे चमणीचे व गोदावरी सरस्वती नर्मदे सिंधू कावेरी जलेस्मिन सन्निधिम करू. पाणी असं टाकणार. ज्यावेळेस तुळशीच्या माळ्यावर पाणी पडतं ना, त्यावेळेस तुमचं संपूर्ण शरीर पवित्र झाल्याशिवाय राहत नाही. म्हणून घातलं पाहिजे. एक वाक्य बोलतो साहेब. इंस्टाग्रामला माझी एक रील्स प्रचंड व्हायरल झाली, मिलियनमध्ये गेली. अरे काय करता तुमचं तोळं तोळं सोन्याला? अरे काय करता तुमचं तोळं तोळं सोन्याला? एका पृथ्वीचं मोल आहे आमच्या गळ्यातील पवित्र तुळशीच्या माळीच्या मण्याला. तुळशी माळ गळा गोपी चंदन टिळा, हृदय कळवळा वैष्णवाचा. कंठी मिरवा तुळसी, व्रत करा एकादशी. मनवा हरीचे दास, तुका म्हणे हेच आस. आम्ही तेने सुखे म्हणा विठ्ठल विठ्ठल बुके. तुळशीची माळ घातली पाहिजे. तुळशीची माळे करता देवाने हा गळा दिला. लोक एवढे चॅप्टर निघालेत. गणेश महाराज, गावात जर सप्ताह बसला ना, तुमच्या गावात सप्ताह होतो का? काय होतो? श्रावणात संपला श्रावण, जागे झाले रावण. आता श्रावण संपला की डेंजर झाले सगळे. आता मस्त पैकी श्रावणात मस्त आहे. देवधर्म करता तुम्ही श्रावणात. पण ऐका, काही काही लोक श्रावण महिने सप्ताह बसला ना, सप्त्यात माळ घालते, सप्त्यात घालते आणि हप्त्यात काढते. लई डेंजर.
म्हणून माझी विनंती आहे, हा गळा दिलाय, आज सोनं घाला, भरपूर घाला, पैसा कमवा, आयफोन घ्या दादा, मोठा बंगला बांधा, मकान बिकान मस्त जीवन जगा, एन्जॉय करा, आनंदात जीवन जगा, पण भगवंताची भक्ती परमार्थ करा. एक वाक्य लक्षात ठेवा, पैशाने तुम्हाला पेन विकत घेता येतो, पैशाने पेन विकत घेता येतो, अक्षर नाही काढता येत. पैशाने तुम्हाला ग्रंथ विकत घेता येतो, त्यातलं ज्ञान नाही मिळत. पैशाने मंदिर बांधता येतं, पैशाने मंदिरातली मूर्ती विकत आणता येते, पण त्यातलं देवत्व नाही मिळत. पैशाने श्रीमंत असणारी माणसं पावलो पावली भेटतात, पण मनाने श्रीमंत असणारी माणसं भेटण्याकरता पावलं झिजवावी लागतात. देवाने नर शरीर दिले तुम्हाला, देवाने कान दिलेत त्याचं गुणगान ऐकण्याकरता, देवाने पाये दिलेत पायी तीर्थयात्रा, मुखी राम नाम, हासी माझा नेम, सिद्धीने जवळ सकळ सिद्ध आहे, हात चालावया पाय, तव तू आपले सोहित पाये, तीर्थयात्रे जाय चुको नको. देवाने सकल इंद्रिय त्याच्याकरता दिलेत. लोक एवढे हुशार निघाले, उभा आयुष्य संसार करता आणि एक दिवस गोइंग टू यमपुरी. विठाला 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 विठ्ठल देवाने हा देह दिलाय, देवे दिला देह भजना गोमटा, देवे दिला देह भजना गोमटा. टाळे वाजवा, टाळे वाजवा, टाळे वाजवा. देवे दिला देह भजन गोमटा, टाळे वाजवा, भजन करा. देवे दिला देह भजन गोमटा, देवे दिला देह भजना गोमटा, देवे दिला देह भजना गोमटा. देवे दिला देह भजन गोमटा, राधे राधे, टाळे वाजवा. भजन गोमटा, तोया झाला फाटा बाधिकेचा, क्या बात है. तोया झाला फाटा बाधिकेचा. तोया झाला फाटा बाधिकेचा, तोया झाला फाटा बाधिकेचा. देवे दिला देह भजना गोमटा, देवे दिला देह भजना गोमटा, देवे दिला देह भजना गोमटा, देवे दिला देह भजना गोमटा. देवे दिला देह भजन गोमटा, देवे दिला देह भजन गोमटा, देवे दिला देह भजन गोमटा, देवे दिला देह भजन गोमटा. देवाने हा देह दिलाय तुम्हाला भजना करता, 3.5 हाताचा नरदेह दिलाय, दिले इंद्रिय हात पाय कान डोळे मुख बोलाया वचन, जेणे तू जोडसी नारायण, नासे जीवपण भवरोग. हे सकल इंद्रिय देवाने त्याच्याकरता दिलेत भजन करण्याकरता, पण लोकांना त्याचं मोल कळलं नाही, त्याची किंमत कळलं नाही. दादा ऐका, 1 लाखातलं वाक्य बोलतो. नारळाला डोळे आहेत पण नारळाला दिसत नाही, बाटलीला तोंड आहे पण बाटलीला बोलता येत नाही, कपाला कान आहे पण कपाला ऐकू येत नाही, कंगव्याला दात आहेत पण कंगव्याला खाता येत नाही, सुईला नाक आहे पण सुईला सुगंध घेता येत नाही, टॅबलाला पाय आहे पण टॅबलाला चालता येत नाही. दुर्दैव तुमचं आणि माझं. परमेश्वराने भक्ती करण्याकरता, परमार्थ करण्याकरता सगळं काही अनुकूल केलं, पण बऱ्याच माणसाला अजूनही कळत नाही. विठाल 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 विठाला 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 हो. देवाने नरशरीर तुम्हाला भक्ती करण्याकरता दिलंय, चिंतन करण्याकरता दिलंय. बसलेली मंडळी, तुम्ही सगळे मंडळी इकडे बघा, भाग्यवान माणसं आहात का? पवित्र वंशात तुमचा माझा जन्म झाला, पवित्र कुळात तुमचा माझा जन्म झाला, आणि पावन देशामध्ये तुमचा माझा जन्म झाला. पवित्र ते कुळ पावन तो देश, जे ते हरीचे दास जन्म घेते. तुमच्या वस्तीवर एवढेच माणसं आहेत? एवढेच आहेत का? अजून असतील ना, येतील थोड्या वेळाने. अहो कीर्तन ऐकायचं असेल,
भजनाला यायचं असेल, इथं मंदिराच्या समोर यायचं असेल, गणपती बाप्पाची आरती करायची असेल, आता तर माऊली याला पुण्य लागतंय. हे कुणाचं काम नाही. हे टाळ घेऊन उभं राहायचं पुण्य लागतंय, पकवाज वाजायचा पुण्य लागतंय, गायन करायचं पुण्य लागतंय, ऑपरेटिंग कॅमेऱ्यात शूटिंग करायची पुण्य लागते. कुणाच्या नशिबात आहे का? सपने तो हर कोई सजाता है लेकिन कई सपने टूट जाते हैं. इस कीर्तन मंडप में हर कोई आना चाहता है लेकिन वही आता है जिसे हमारे भगवान बुलाते हैं. जन्मो जन्मी आम्ही बहु पुण्य केले. क्या बात है, वाह. जन्मो जन्मी आम्ही बहु पुण्य केले. जन्मो जन्मी आम्ही बहु पुण्य केले. सर्वांनी टाळी वाजवा, भजन करा. जन्मी आम्ही बहु पुण्य केले. तेव्हा या विठ्ठले कृपा केले. तेव्हा या विठ्ठले कृपा केले. जन्मोजन्मी आम्ही बहु पुण्य 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 केले. जन्मोजन्मी टाळी वाजवा जोरदार. वा, बेस्ट. आपण काहीतरी पुण्य केले म्हणून इथं आलो कीर्तना करता, हे लक्षात ठेवलं पाहिजे. भजन ऐकायचं असेल त्याला पुण्य लागतं दादा, कुणाच्या नशिबात नाही. आपण पुण्यवान माणसं का? तर पावन देशात तुमचा माझा जन्म झाला, पवित्र कुळात तुमचा माझा जन्म झाला. भरतखंडे नरदेव प्राप्ती हे तो परम भाग्याची संपत्ती. भारत देशात तुमचा माझा जन्म झाला म्हणून आपल्याला हे शरीर मिळाले. ऐका, एक लाखातलं वाक्य बोलतो. भारतासारखा देश नाही, महाराष्ट्रासारखं राज्य नाही, पंढरपुरासारखं तीर्थ नाही, पांडुरंगासारखं दैवत नाही, ज्ञानोबारासारखे संत नाही, ज्ञानेश्वरीसारखा ग्रंथ नाही, वारकरी संप्रदायासारखा पंथ नाही, रामकृष्णासारखा मंत्र नाही, रामायणासारखी आचारसंहिता नाही, दशरथासारखा बाप नाही, कौशल्यासारखी माय नाही, प्रभू रामचंद्रासारखा मुलगा नाही, सीतेसारखी सून नाही, उर्मिलेसारखी जाऊ नाही, सुतकीर्ती मांडवी जठरीसारखी धीर नाही, भारतासारखा भाऊ नाही, लक्ष्मणासारखा बंधू नाही, हनुमंतरायासारखा सेवक नाही, बिभीषणासारखा मित्र नाही, रावणासारखा शत्रू नाही, कोल्याइतका लबाड नाही, कावळ्याइतका धूत नाही, काजळ्याइतकं काळं नाही, लोण्याइतकं मऊ नाही, आणि माणसाच्या शरीरासारखं दुसरं कोणाचं शरीर नाही. एवढं पवित्र शरीर तुम्हा आम्हाला दिलंय देवाची भक्ती करण्याकरता, परमार्थ करण्याकरता. म्हणून तुकोबारा वर्णन करतात. ती आई कशी आहे? तिच्या चित्तामध्ये लेकराविषयी तळमळ असते. लेकुराचे हित वाहे माऊलीचे चित्त, आईसे कळवळ्याची जाती, करी लाभाविन प्रीती. विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई. टाळी टाळी टाळी. विठोबा रखुमाई. टाळी टाळी टाळी. हा, जय जय विठोबा रखुमाई. 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 तुकोबारे म्हणतात, माझं जे परमार्थिक ओझ आहे, तुका म्हणे माझे तुम्हा संतावरी ओझे, आईसे कळवळ्याची जाती, करी लाभाविन प्रीती. ज्ञानेश्वर माऊली. ज्ञानराज माऊली तुकाराम. ज्ञानेश्वर माऊली. ज्ञानराज माऊली तुकाराम. ज्ञानेश्वर माऊली. ज्ञानराज माऊली तुकाराम. ज्ञानेश्वर माऊली. माऊली 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 माऊली. ज्ञानेश्वर माऊली. माऊली माऊली.